पुण्यातील सहकार नगर येथील शिंदे हायस्कूल जवळ असलेल्या मेडिकलवर गोळीबार झाला। गोळीबारात एक जखमी झाले तर 3 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती। गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले। योगेश, नेमकी काय घटना घडली? पुण्यातील सहकार नगर परिसर आहे त्या ठिकाणी साधारणतः 10 मिनिटांपूर्वी गोळीबाराची घटना घडलेली आहे। एका मेडिकलवरती ही गोळीबार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती देखील पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि त्यात एक गोळी त्या तिथल्या उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला लागलेली आहे। अद्यापपर्यंत या गोळीबाराचं कारण समजू शकलेलं नाहीये। मात्र गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर पुण्यात गोळीबाराचं सत्र सुरू आहे। टोळी युद्ध पाहायला मिळतं, कारण मागच्याच महिन्यात पुण्यातीलच बालाजीनगर परिसरात अशाच पद्धतीने दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला होता। त्यामध्ये देखील आंबेकर टोळीतील एका आरोपीच्या भावावर ही गोळीबार करण्यात आला होता। ज्यामध्ये तो जो कोणी गोळीबार ज्यावरती झाला होता त्या आरोपीचा देखील मृत्यू झाला होता। आता देखील नेमका हा टोळी युद्धातून गोळीबार झालाय की अन्य काही कारण आहे ते अद्यापर्यंत समजू शकले नाहीये। मात्र घटनास्थळी पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत। सहकार नगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या गोळीबाराचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। नेमकं कुठल्या कारणाने हे गोळीबार करण्यात आलेला आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था त्यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह यानिमित्त उपस्थित होते। कोयता गँग असू दे किंवा अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना असू दे, या सातत्याने पुणे शहरात वाढताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे अनेक वेळा राजकीय नेत्यांकडून देखील या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला जातो। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।